श्रीराम जय जय राम। भगवंताचा आनंद हा निरुपाधिक असतो। प्रत्येक मनुष्याची प्रवृत्ती भगवंताकडे जाण्याची असते, कारण त्याला आनंद हवा असतो। मनुष्याला आनंदाशिवाय जगता येत नाही, पण सध्याचा आपला आनंद हा नुसता आशेचा आनंद आहे, तो काही खरा आनंद नाही। उद्या सुख मिळेल या आशेवर आपण जगतो, पण ते सुख क्वचितच मिळते। ज्या आनंदातून दुःख निघत नाही तोच खरा आनंद। जगण्यामध्ये काहीतरी आनंद असला पाहिजे। जगणे जर आनंददायक आहे तर मग आपल्याला दुःख का होते? वास्तविक आपण कशा करता काय करतो हेच विसरतो। म्हणजे मनुष्य जगतो आनंदासाठी, पण करतो मात्र दुःख। दारूचा आनंद हा दारूची धुंदी आहे तोपर्यंतच असतो। त्याचप्रमाणे विषयापासून होणारा आनंद तो विषय भोगीत असेपर्यंतच टिकतो। दृश्य वस्तू ही सत्य नसल्यामुळे ती अशाश्वत असते, अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वत असतो। आपण जगामध्ये व्याप वाढवतो तो आनंदासाठीच वाढवितो, पण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणावर अवलंबून असल्याने ती कारणे नाहीशी झाली की तो आनंद पण मावळतो। यासाठी तो आनंद अशाश्वत होय। म्हणून खरा आनंद कुठे मिळतो ते पाहावे। खरा आनंद दृश्य वस्तूंमध्ये नसून वस्तूंच्या पलीकडे आहे। चिरकाल टिकणारा आनंद वस्तुरहितच असतो। म्हणून आनंदासाठी वस्तूच्या मागे लागणे बरोबर नाही। विषयाचा आनंद परावलंबी असतो, तर भगवंताचा आनंद निरुपाधिक असतो। स्वानंद स्मरणाव्यतिरिक्त जे स्फुरण तोच विषय समजावा। खरी आनंदी वृत्ती हीच दसरा दिवाळीची खूण आहे। हास्य हे आनंदाचे व्यक्त स्वरूप आहे। कोणतीही वस्तू अस्तित्वात नसताना होणारा जो आनंद तेच परमात्म्याचे व्यक्त स्वरूप आहे। आनंदाला जे मारक आहे ते न करणे म्हणजे वैराग्य, आणि आनंदाला बळकटी देण्यासाठी जे करणे त्याचे नाव विवेक होय। आनंद म्हणजे आत्मचिंतनाने येणारे मानसिक समाधानच होय। जो निस्वार्थ बुद्धीने प्रेम करतो त्याला आनंद खास मिळतो। घेणारा मी जेव्हा देणारा होतो त्याच वेळेस त्याला खरा आनंद होतो। ब्रह्मानंद हा प्रत्येकाच्या हृदयात स्वयंभू आहे। वृत्ती वळवून तो चाखला पाहिजे। एकांतात स्वस्थपणे बसावे, रामाला आठवावे, त्याच्या पायावर मस्तक ठेवून त्याला म्हणावे, रामा माझे मन शुद्ध कर, देहबुद्धी येऊ देऊ नको। तुझे चरण तुझे हास्य मला सदा पाहू दे। तू माझ्या मस्तकावर वरदहस्त ठेव। रामाला प्रेमाने आळवून राम परमानंद रूप आहे असे जाणून त्याच्याशी अनन्य होऊन राहावे। मी कुणीच नाही, सर्व राम आहे आणि मी रामाचा आहे या गोड भावनेत आनंदाने असावे। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी मनात प्रत्येक संकल्प उठताच त्यावर राम नामाचा शिक्का असावा। श्रीराम जय जय राम। श्रीराम हृदय निरूपण भाग 2। श्री महादेव म्हणाले, हे देवी तू धन्य आहेस, तू परमात्म्याची भक्त आहेस। म्हणूनच तुला रामांचे तत्व जाणून घेण्याची इच्छा झाली आहे। ते परम निगूढ रहस्य यापूर्वी मला कुणीही विचारले नव्हते। आज भक्तिपूर्वक तू मला प्रश्न केला आहेस, म्हणून रघुत्मांना वंदन करून मी तुला ते रहस्य सांगतो। श्री रामचंद्र हे निस्संदेहपणे प्रकृतीच्या पलीकडील परमात्मा, अनादी आनंदघन, अद्वितीय असे पुरुषोत्तम आहेत।
कारण ते स्वतःच्या मायेनेच हे संपूर्ण जग निर्माण करून आकाशाप्रमाणे त्या जगाच्या आत व बाहेर व्याप्त आहेत. तसेच तेच आत्मरूपाने सर्वांच्या अंतःकरणात गुप्त रूपाने राहतात. त्यांनी स्वतःच्या मायेने निर्माण केलेले हे जग चालविलेले आहे. चुंबक जवळ असताना ज्याप्रमाणे जड लोखंडात गती उत्पन्न होते, त्याप्रमाणे त्यांच्या केवळ सानिध्याने सगळीकडे हे सर्व विश्व सदा भ्रमण करीत राहते. अज्ञानामुळे ज्यांचे मन झाकले गेले आहे आणि ज्यांचे चित्त मूढ झाले आहे, असे लोक ही गोष्ट जाणू शकत नाहीत. या जगात त्या मायातीत शुद्ध बुद्ध अशा परमात्म्यावर सुद्धा आपल्या अज्ञानाचा आरोप जे कोणी करतात, म्हणजे परमात्म्याला सुद्धा आपल्याप्रमाणे अज्ञानी मानतात, ते अज्ञानी जीव नेहमी पुत्र इत्यादींच्या ठिकाणी आसक्त राहून आणि अनेक कर्मात गळून जाऊन संसार चक्रातच अडकून राहतात. ज्याप्रमाणे अज्ञानी लोक आपल्या गळ्यातच असणारा कंठ जाणत नाहीत, त्याप्रमाणे ते अज्ञजन आपल्याच हृदयात असणाऱ्या परमात्म्या रामांना जाणत नाहीत. म्हणूनच ते त्यांच्यावर अज्ञान इत्यादींचा आरोप करतात. वास्तविक पाहता ज्याप्रमाणे ज्योती स्वरूप सूर्याचे ठिकाणी अंधार कधीही असत नाही, त्याप्रमाणे प्रकृती इत्यादींच्या पलीकडे असणाऱ्या विशुद्ध विज्ञान घन ज्योती स्वरूप परमेश्वर असणाऱ्या अशा परमात्मा श्रीरामांचे ठाई अविद्या कशी बरे राहू शकेल. ज्याप्रमाणे डोळे गरगर फिरवले असता दृष्टीदोषामुळे घर वगैरे फिरल्यासारखे वाटते, त्याप्रमाणे देह इंद्रियांच्या द्वारा अंतःकरणाने केलेल्या कर्मांचा परमात्म्यावर आरोप करून लोक मोहित होतात. स्वतःच्या भावनांचा आरोप लोक परमात्म्यावर करतात. सूर्याच्या प्रकाश रूपाचा नाश कधी होत नसल्याने ज्याप्रमाणे सूर्याच्या बाबतीत दिवस आणि रात्र असा भेद होत नाही, त्याप्रमाणे शुद्ध चेतनघन अशा हरिरूप रामांच्या ठिकाणी ज्ञान किंवा अज्ञान या दोन गोष्टी कशा बरे राहू शकतील. म्हणून परानंद स्वरूप विज्ञानरूप व अज्ञानाचा साक्षी असणाऱ्या अशा कमलनयन भगवान रामांच्या ठाई अज्ञानाचा लेश सुद्धा असत नाही, कारण ते मायेचे अधिष्ठान आहेत. म्हणून ती माया श्रीरामांना मोहित करू शकत नाही. हे पार्वती, या बाबतीत मी तुला सीता, राम आणि पवनपुत्र हनुमान यांचा मोक्षाचे साधन स्वरूप असणारा संवाद अत्यंत गोपनीय आणि परम दुर्लभ असला तरी सांगतो. पूर्वी राम अवताराच्या वेळी देवांचा शत्रू असणाऱ्या रावणाला त्याची संताने, सैन्ये आणि वाहने यांच्यासह युद्धकुशल श्रीरामांनी युद्धात मारले आणि सीता, सुग्रीव तसेच लक्ष्मण यांच्यासह व हनुमान इत्यादी मुख्य वानरांसह श्रीराम अयोध्यानगरीत परत आले. तेथे त्यांच्यावर राज्याभिषेक झाला. नंतर वसिष्ठ इत्यादी महात्म्यांसमवेत कोट्यावधी सूर्यांची प्रभा असणारे श्रीराम सिंहासनावर विराजमान झाले. त्यावेळी कृतकृत्य झाल्यामुळे निरपेक्ष असलेल्या व केवळ ज्ञानाची अपेक्षा असणाऱ्या महाबुद्धिवान हनुमंताला हात जोडून पुढे उभा असलेला पाहून श्रीरामचंद्रांनी सीतेला म्हटले, सीते, या हनुमानाची आपणा दोघांवर अढळ भक्ती आहे आणि तो पापरहित आहे आणि म्हणूनच तो ज्ञानाचा स्वीकार करण्यास पात्र आहे. म्हणून तू या हनुमानाला माझ्या खऱ्या स्वरूपाचा उपदेश कर. श्री सीता म्हणाली, वत्स हनुमाना, राम हे साक्षात अद्वितीय सच्चिदानंद घन परब्रह्म आहेत असे तू समज. ते सर्व उपाधींनी रहित केवळ सत्ता हे स्वरूप असणारे, मन व इंद्रिये यांचा विषय नसणारे, आनंद घन, निर्मळ, शांत व विकाररहित निरंजन, सर्वव्यापक, स्वयंप्रकाशी आणि रागादी दोषरहित परमात्मा आहेत.
आणि विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि अंत करणारी मूल प्रकृती मी आहे हे तू समजून घे. आणि त्या श्रीरामांच्या केवळ सानिध्यामुळे मी निरलसपणे हे विश्व उत्पन्न करते. तथापि रामांच्या सानिध्याने मी निर्माण केलेले हे विश्व अज्ञानी लोक त्या रामांवर आरोपित करतात. अयोध्यानगरीमध्ये अतिशय पवित्र रघुकुळात रामांचा जन्म झाला. त्यानंतर त्यांनी विश्वामित्रांना सहाय्य करणे, त्या विश्वामित्राच्या यज्ञाचे रक्षण करणे, अहिल्याला शापातून मुक्त करणे, श्री महादेवांचे धनुष्यभंग करणे, नंतर माझे पाणी ग्रहण करणे, भार्गव परशुरामांचा गर्वखंडन करणे, माझ्यासह 12 वर्षेपर्यंत अयोध्यानगरीत राहणे, मग दंडकारण्यात जाणे, विराधाचा वध करणे, माया मृगरूपातील मारीचाचे मरण, माया सीतेचे अपहरण होणे, जटायू तसेच कबंध यांना मोक्षाचा लाभ होणे, शबरीने केलेले रामाचे पूजन, नंतर सुग्रीवाशी मैत्री, वालीचा वध, सीतेचा शोध, समुद्रावर सेतू बांधणे, लंकेला वेढा घालणे, पुत्रांसह दुरात्मा रावणाचा युद्धामध्ये वध करणे, बिभीषणाला लंकेचे राज्य देणे, पुष्पक विमानातून माझ्याबरोबर अयोध्येला परत येणे, त्यानंतर राज्यावर रामांचा राज्याभिषेक होणे, अशा प्रकारची ही सर्व कर्मे जरी मीच केलेली आहेत, तरीही अज्ञानी लोक ती कर्मे निर्विकार सर्वांचा आत्मा असे जे राम यांच्यावर आरोपित करतात. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.